नक्कीच हरिभक्त पारायण सोनेबाई वसंत ठाकरे यांच्या शुभ संकल्पनेतून श्री रामकथा ज्ञानयज्ञ 16 आपण पाहणार आहोत 22 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान। नक्कीच विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या मातोश्री यांच्या शुभ संकल्पनेतून आपण श्री रामकथा ज्ञानयज्ञाचा 16 या रांजणोली गावातून पाहणार आहोत। 22 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान सर्व राम भक्तांनी श्री रामकथा ज्ञानयज्ञ 16ला उपस्थिती द्यायची आहे। रामायणचार्य हरिभक्त परायण श्री विश्वनाथ महाराज वारिंगे। तर जाऊया आपण सामन्याकडे। सामना सुरू होतोय। शेलू मातावाल आणि गावदेवी ओली केपी आणि प्रवीण जोशी, गोलंदाज संजय पाटील। पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत क्षेत्ररक्षक तिथे शिवा आहे, चांगले क्षेत्ररक्षण होतोय, मिळेल एक सिंगल। बघा यानंतर गट क्रमांक ई मधून शिवनेरी आमने, जागृत मराठा राणाल, बीबी सोट इताडे आणि गावदेवी पिंपलगार या 4 संघांनी देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे। शिवनेरी आमने आणि जागृत मराठा राणाल इनसाइड आउट चा कडक फटका। महेश भोईर चेंडूचा पाठलाग करतायत। चेंडू शर्यत जिंकतोय, चेंडू सीमा पार येतोय चौकार। गुड शॉट। फटका आपण प्रवीण जोशींच्या बॅटमधून पाहिलाय। 2 चेंडू 5 धावा। इथे देखील चेंडूला स्केअर ऑफ द विकेट। 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनला, येतोय चौकार। प्रवीण पाटील आणि प्रमोद भोईर यांच्या दोघांच्या मधून चेंडू अगदी सीमापार गेलाय। नक्कीच ओली संघाचे एक कट्टर समर्थक आहेत अरविंदजी भोईर। अगदी दुसऱ्या सामन्याच्या बरोबर सुरू होण्याआधी इथे त्यांचं शुभागमन झालंय। त्यामध्ये आमचे जैन भाऊ पाटील असतील, त्यानंतर अशोकदादा पाटील। आपलं सहर्ष स्वागत आहे। नमो चषक 2024 धावसंख्या नाव 3 चेंडू मध्ये नाव, फटका फसलाय, बीकेनं टिपलाय झेल। फलंदाज बाद प्रवीण जोशी। भिकेच्या माध्यमातून नक्कीच जैन पाटील गावदे ओली संघाचे 12वे खेळाडू महेश जोशी देखील आहेत। क्या बात है। हरिदास पाटील न्यू बॅटर। गावदे ओली संघाचे सिनियर खेळाडू आहेत। छत्रपती भाऊ असतील, जैन पाटील असतील, अरविंदजी भोईर साहेब देखील सलामीला येऊन चांगले फलंदाजी करायचे, मात्र सध्या क्रिकेटपासून थोडेसे अलिप्त झालेत। अरविंद भोईर साहेबांनी नेहमीच सलामीला येऊन पहिल्या चेंडूवर षटकार देखील काही सामन्यातून त्यांनी मारलेले आहेत। इथे चांगला चेंडू, अगदी जाडू शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क नव्हता। चांगला चेंडू संजय पाटीलनं 2 चौकार खाल्यानंतर चांगली वापसी केलेली आहे। 5 चेंडू 9 धावा, 1 विकेट। आता शेवटचा 1 चेंडू पॉवर प्लेचा ओव्हरचा शिल्लक आहे। मंगेश भुईर आणि संजय पाटील मध्ये थोडीशी चर्चा, खर्च आहे तो चर्चा भी बनती है। नक्कीच आज रुपेश मडवी, महेश भोईर, किरण पाटीलच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे। आज विजेंद्र पाटीलने चांगले झेल टिपलेत, प्रमोद भोईरने चांगली गोलंदाजी केलेली आहे।
शेवटचा चेंडू हरिदाससाठी ऑन दी ऑफच्या अंदाजानं खेळलाय. इथे चेंडू येण्याआधीच निशाणा साधण्याचा प्रयत्न होता. खराब फिल्डिंग. धाव मिळेल एका धावीनी. पहिल्या ओव्हरची समाप्ती 1-10 अशी संत आणि शांत सुरुवात आहे. म्हणजे दोन्ही संघांसाठी पहिला षटक अगदी समान आहे. नक्कीच आपण पाहता भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन शी संलग्न असलेली स्पर्धा गावदेवी रांजणोली 40+ आयोजित केंद्रीय राज्यमंत्री खासदार संसद क्रीडा महोत्सव नमो चषक व स्वर्गीय वसंतउंद्र ठाकरे ट्रॉफी 2024 या स्पर्धेचे लाडके आयोजक ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा उद्योग आघाडी अध्यक्ष विनोददादा ठाकरे आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगाव रांजणोली थेट जनतेतून बिनविरोध निवडून आलेले सरपंच सचिनदादा ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा. नरेंद्र पाटील आलेत. ओव्हर नंबर 2. आता क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळेल, कारण की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ इथं संपलाय. अगदी आपण यष्टीरक्षकाचे 2 केंद्रबिंदू बॉडीगार्ड, एक उजवा हात प्रमोद भोईर डावी हात आहेत आणि उजव्या हाताला आपण पाहतोय मंगेश भोईर. चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाहीये. बाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 11. डीप स्वीपर कव्हरला आपण बीकेला पाहतोय. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला किरण पाटील आहे. लॉंग ऑफ महेश भोईर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रवीण पाटील दिसतोय आणि गोटिया रुपेश मडवी डीप मिड विकेट. चांगला चेंडू फलंदाजांनी पहिल्याच इरादे स्पष्ट केले होते. चेंडू ऑन साइडला खेळायचा आहे आणि गोलंदाज तितका हुशार आहे नरेंद्र पाटील. सही ठिकाणी पे गेन. डॉट बॉल. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय वसंत उंद्र ठाकरे केडानगरी रांजणोली इथून पुन्हा एकदा चेंडूला वलवलाय, फिरवलाय. डॉट चेंडू. केपीला आज सूर गवसत नाहीये. प्रेमनाथ पाटील आज चांगले फलंदाजी करत होते. नक्कीच महेश जोशी आणि जैनभाऊ पाटील थोडेसे नाराज आहेत, कारण की 2 चेंडू डॉट आलेत. हरकत नाहीये. नक्कीच महेश जोशी म्हणतात की केपीवर आमचा विश्वास आहे, फटका जरूर मारतील. बघूया. इथे चेंडूला उडवला अगदी 20 मध्ये. क्षेत्ररक्षक डबू विजेंद्र चुकी करतोय, मात्र शिवाचं चांगलं बॅकअप आहे. चेंडूला अगदी इथे अडवलाय शिवानं. धावा मिळतील 2. मात्र तिसऱ्या प्रयत्नामध्ये हरिदास पाटीलला आपली विकेट द्यावी लागलेली आहे. फलंदाज बाद. येणारा जाणारा फलंदाज कंपल्सरी ती चर्ची जी सर्कल आहे ती क्रॉस करा. पहिल्यांदा आपल्याला कॉल असेल, दुसऱ्यांदा डायरेक्ट पेनल्टी. दयानंद म्हात्रे. नक्कीच दयानंद म्हात्रे आणि कालभर संघाचा देवेश म्हात्रे, त्यांची बॉडी लँग्वेज बघा तुम्ही. अगदी दोघांना जर उभा केला ना तर त्याच्यात ओळखायला आपल्याला कठीण जाईल. देवेश म्हात्रे आणि दयानंद म्हात्रे दोघांची सेम उंची आहे. कलर मध्ये थोडासा 19-20 आहे. इथे चेंडूला केपी न उडवलाय. काऊ कॉर्नर रिजनला शिवा झेल टिपतोय. फलंदाज बाद केपी. जोशी. नक्कीच आज समालोचन कक्षामध्ये गुणलिकेच्या भूमिकेमध्ये आपण जादूगर कैलास नाईक या माऊलींना पाहतोय. गावदेवी भादवाड संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि जयदुर्गा टेंबरपाडा
या संघाच्या नावाची ओळख करून देण्याची गरज नाहीये. अगदी रेग्युलर क्रिकेट ज्या खेळाडूंनी गाजवलंय, ज्यांना जादूगर हे नाव भिवंडी नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाची ओळख आहे. चांगला चेंडू, काय चांगली गोलंदाजी नरेंद्र पाटील करतात. नक्कीच अजय भांबरे खुश आहेत, मयूर खुश आणि त्यानंतर सूर्यकांत पाटील खुश. क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी. 2 ओव्हर 2 बाद 13. कुठेतरी गावदेवी ओलीस संघाला थांबवलंय. नक्कीच फक्त 6.50 च्या सरासरीनं या 13 धावा आलेत. विकास जोशी, केदार जोशी आणि प्रवीण जोशी हे 3 बंधू या गावदेवी ओली संघाकडून आपण खेळताना पाहतोय. तर एक बंधू जोडी अजून आहे, टार्झनजी पाटील आणि प्रेमनाथ पाटील. यतीश म्हात्रे रिलॅक्स मध्ये आहेत, त्यांच्या जोडीला केदार जोशी देखील सामन्याची मजा घेत आहेत. अरविंदजी भोईर सध्या मान्यवर कक्षामध्ये आहेत आणि आपल्या संघाची कामगिरी ते इथे पाहतात. 12 चेंडू 13 धावा 3 फलंदाज बाद. नवीन गोलंदाज आले प्रवीण पाटील. फलंदाज समोर आहे दयानंद म्हात्रे. नॉन स्ट्राईकला विकास जोशी. विकास जोशीच्या नावावर देखील फास्टेस्ट 50 चा विक्रम आहे. बंदरामारुती काल्हेर केडानगरीमध्ये ही कामगिरी त्यांनी केली होती. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 14. 12 चेंडू 14 धावा. प्रवीण पाटीलचा चेंडू यष्टीरक्षक संजय पाटील कडून चुकी आणि चुकीला माफी नाहीये. 22 एक धाव. धावसंख्या 15 जाऊन पोहोचलेली आहे. संजय पाटीलनं देखील एस्टनच्या मागे खूप सारी चांगली कामगिरी केलेली आहे. शेलूमातावाल रेग्युलर संघ असो की 40+ त्यांनी नेहमीच यष्टीरक्षण चांगलं केलेलं आहे. चेंडूला अगदी ऑन साईडला केले तर रुपेश मडवी मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा पार. चौकार आलाय. रुपेश मडवीचं प्रयत्न तिथे असफल ठरलेत. चौकाराने धावसंख्येला आता आकार आले. धावा झालेत 19. 14 चेंडू 19 धावा. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चेंडू अगदी त्याच साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये सेफ लँड होतोय. विजेंद्र पाटील चेंडूवर झेपावतोय. 2 धावा इथे पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रमोद भोईरचं चांगलं बॅकअप. धावसंख्या 21. प्रवीण पाटीलनं पहिल्या सामन्यातून भरपूर धावा खर्च केल्या होत्या. आज त्याला देखील लाईन एंड लेंथ सापडत नाहीये. तानाजी दादा भोईर, माजी सरपंच वाल यांच्याकडून शुभेच्छा आल्या. तसेच विजयदादा भांबरे भिवंडी शुभा ग्रुप संस्थापक अध्यक्ष आहेत. विजयदादा भांबरेकडून देखील त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा आहेत. इथे चेंडूला अगदी ऑन साईडला उडवलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये विजेंद्र कडून चांगलं क्षेत्ररक्षण. कॉलिंग नाहीये. सेकंड रन घेण्यासाठी तुमची पहिली धाव वेगानं पूर्ण करणं योग्य आहे. इथे एकच धावली. धावसंख्या 22. चांगलं इष्टरक्षण. मात्र फलंदाज दयानंद म्हात्रे घरामध्ये सुखरूप आहेत. प्रवीण या चेंडूसाठी ओळखला जातोय. प्रवीणने खूप कमी वेळेमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे शेलूमातावाल संघामध्ये. सुरुवातीला आला तेव्हा असं वाटलं होतं की प्रवीण जास्त क्रिकेट खेळणार नाहीये. मात्र सराव चांगला केला. सिनियर खेळाडूंनी त्याचं मनोबल वाढवलं आणि अगदी आज चांगली गोलंदाज म्हणून त्यांनी ओळख मिळवलेली आहे. इथे चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. शेवटी नशीब धाब्याच्या गार्डन मध्ये चेंडू विसावतोय. येतोय षटकार.
करा. धावसंख्या 28. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3, तिसऱ्या ओव्हरमध्ये 15. 28 धावा लागलेत आणि संघातील एक सर्वात सिनियर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे प्रमोद भोईर. बघा वेल कमी घ्या, स्पीडअप करा मित्रांनो. 15 धावा दिलेत प्रवीणनं. या आधीच्या सामन्यामधून देखील त्यांनी धावा खर्च केल्या होत्या. नक्कीच 14 म्हणजे 2 सामन्यातून तब्बल 29 धावा आज प्रवीण पाटीलनं खर्च केली आहेत. स्पीडअप करा जरा. वेळेच्या बाबतीत सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. नक्कीच प्रेमनाथ पाटील अगदी आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन गेलेत. बघूया आता पाणी कोण कोणाला पाहिजे. प्रमोद भोईर फलंदाजांना की फलंदाज प्रमोद भोईर येणार. चांगला सामना आहे. गणेश ठाकरे भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि त्यांचा संघ काल या स्पर्धेतून अंतिम विजेता राहिलाय. जय बजरंग कारिवली संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. 7 चेंडूमध्ये 11 धावा डिफेंड केल्या होत्या संजय ठाकरेनं काल जय बजरंग कारिवली संघासमोर. चला चला प्रेमनाथ पाटील काय गणेश ठाकरे 7 चेंडू शिल्लक आहेत. प्रेमनाथ पाटील चला फास्ट. हा धन्यवाद. धावा धावा अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी. 28 धावा. चेंडूला स्केअर ऑफ द विकेट. चेस मोठ्या प्रवीण साठी. चेंडू चाललाय डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या भेटीला येतोय चौकार. गुड शॉट. शिवनेरी स्पोर्ट आमने, जागृत मराठा राहणार, बीबी स्पोर्ट इताडे आणि गावदेवी पिंपलघर चारही संघांनी इथे हजर राहायचं आहे. ग्रुप ई मधून या पण संघांना आवाज देतोय. चांगला फटका. चेंडूला फुलटॉस घेतलाय. 20 सेफ मध्ये इथे थ्रो चांगला आहे मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली आहे. धावा मिळतील 2. 34 टोटल. 4 चेंडू शेष. बघूया 40 प्लस की 40 अंडर. प्रमोद भोईर चार चेंडू मध्ये बघूया किती धावा येत आहेत. 34 टोटल तर लागलेली आहे. 3 बाद 34. प्रमोद मात्रे शॉर्ट रनअपनी इथे चेंडू ऑन दी कार्पेट अगदी मैदानाला गुदगुल्या करत चाललाय. विजेंद्र पाटील आज चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. विजेंद्र पाटील सारंगाव संघाच्या आगीच एक चांगला झेल टिपला. त्यानंतर थेट बाउंड्रीवरून डायरेक्ट स्टंप आणि मानाजी पाटीलला त्यांनी धावचीत बाद केला होता. इथे बघूया काय घडलंय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. ओके जरा स्पीडअप करा प्लीज. मंगेश भोईर एक स्वतः संघटनेचे जबाबदार व्यक्ती आहेत, कार्याध्यक्ष आहेत. नक्कीच पंचांचा निर्णय सर तुम्ही डेरस घेतलाय का? तुम्ही घेतलेलं आहे 1 शॉट साठी. बघूया आपण पंचांनी आता घेतलेले बघूया जीटीसीच्या माध्यमातून. जर नक्कीच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा पंच
आपण देखील शलोमाता वाल संघ आपण क्षेत्ररक्षण लावा. जो काही निर्णय आहे तो आम्ही दोन्ही संघांपर्यंत पोहोचू. इथे अगदी रिप्लेमध्ये दिसत नाहीये. पंचांना देखील विनंती आहे, बघा ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय द्याल तो दोन्ही संघांनी मान्य करायचा आहे. आणि यानंतर पंचांनी देखील फक्त बिमरसाठी डीआरएस घ्यायचा आहे. 2 धावा आलेत. 2 धावीनी संघाची टोटल 36 धावा. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे देखील फटका चांगला आहे. बघूया चेंडूवर शिवा झेपावतोय. 2 धावा अगदी चित्याच्या चपलाईने पूर्ण केलेत. धावसंख्या 38. प्रमोद भोईरना 4 मध्ये 10. दोन चेंडू चा खेळ बाकी आहे. 38 धावा लागलेत. विकास जोशी, प्रमोद भोईर आणि दयानंद म्हात्रे जोडी, विकास जोशी आणि दयानंद म्हात्रे, गोलंदाज प्रमोद भोईर आहेत. 38 धावा. इथे फटका उडवलाय. बघूया हा चेंडू जाईल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सौरभ पाटील, क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये अगदी मुख्य समालोचक म्हणून ते उपस्थित आहेत. आणि जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण सौरभ पाटील यांना ऐकू. धन्यवाद. डीजे.
चालू सामन्यातून विजेता आणि श्री कालिकामाता कालवार, त्यानंतर जागृत मर्डर राणाल आणि शिवनेरी स्पोर्ट आमने, गावदेवी पिंपळगर आणि बीबी स्पोर्ट इताडे या चारही संघांनी लवकरात लवकर आपण याची रिपोर्टिंग करायची आहे. धन्यवाद. ओ टू सौरभ पाटील. थँक्यू सो मच कालरामजी केडी. लगेचच फिल्डिंग लावून घ्या गावदेवी ओवळी आणि त्याला फाईट करतीये टीम. तुम्ही पाहता शेलू माता वर्ल्ड या दोन टीम मध्ये शेलू माता वर्ल्ड 45 चेस केला सारंगावच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा तोच लक्ष त्यांना पार करायचं आणि दोन ऑफिशियल पंच सुरेशजी घरत नालफोप कारिवली आणि बाहूजी पाटील नालफोप खारबाव आणि तिसरे पंच तुम्ही पाहता सोनीजी म्हात्रे नाम फॉर्म फिल्म हे 3 40+ जमलेलं नातं आज त्यांना घेऊन आले. स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे या क्रीडांगणामध्ये हे राजनोळीचं क्रीडांगण तुम्ही पाहता आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता आयोजकाच्या भूमिकेत विनोद दादा ठाकरे असतील, त्यानंतर सचिन दादा ठाकरे असतील. स्पीडअप करा प्लीज. भाऊ पाटील तुम्ही देखील टाइम अलॉट करा. खऱ्या अर्थानं मॅचेस खूप बाकी आहेत बघा. प्लीज तुम्ही लगेचच पॅलेंटी आता द्या. आयोजक तुम्ही देखील आता तसंच खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट खूप 40+ पुढे आहे. तुम्ही देखील टाईमनुसार प्लीज सहकार्य करा. आम्ही देखील इथे टुर्नामेंट करतो. आमचे अध्यक्ष साहेब अरविंद जी भोईर खऱ्या अर्थानं 40+ क्रिकेटला पुढे नेण्याचं काम हे करतात आणि ग्रामीण 40+चा धमाका आज तुम्ही राजनोळच्या क्रीडानगरीमध्ये खऱ्या अर्थानं आयोजक एवढी मोठी स्पर्धा ठेवते. तुम्ही देखील वेळेच्या बाबतीत संदर्भ करा. कल्याण डोंबिवलीला 40+च्या मॅचेस 5 ओव्हरच्या होत्याच. खऱ्या अर्थानं 5 वाजता आम्ही घरी जातो. हे क्रिकेट तुम्ही वेळ खऱ्या अर्थानं 9 9:30ला मॅचेस सुरू करा. तुमच्या पण मॅचेस लवकर खपतील. याच्या अर्थ ओव्हर आयोजक कुठेतरी कमी करतात. वेळेच्या बाबतीत संदर्भ करा. जाऊया क्रिकेटच्या महासंग्रामाकडे. क्रिकेटची मेळाव, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची मायभूमी आणि क्रिकेटची दैविता आज आली आहे राजनोळच्या क्रीडा नगरीमध्ये. स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे चषक आणि कष्टाने जरी संसार पुढला बाबा प्रत्येक वळणावरती तुमची आठवण येऊ दे आणि बाबा सदैव अर्थातच यांची मुलं हे काम करत असताना तुम्ही पाहता विनोददादा ठाकरे, सचिनदादा ठाकरे, त्यांचे ग्रामस्थ मंडळ राजनोळीला हे पूर्ण श्रेय जात आहे. त्यांचं 40+ क्रिकेटला हे श्रेय जातं आणि सुसज्ज असं मैदान, हिरवगल मैदान तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं झाडे जगवा झाडे लावा आणि हे तुम्ही पाहता आणि त्याच्यानंतर ही झाडं पूर्णपणे हिरवगल वातावरण. आमच्यासोबत खऱ्या अर्थानं काका देत जयंत पाटील तुमचं देखील स्वागत करू ना. जाऊयात आता मैदानाकडे जिथे लक्ष 45 आहे. गावदेवी ओवडी पहिला गोलंदाज झाला बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता अंकुशला. बेस्ट ऑफ लक फॉर द टू टीम्स ऑफ द गुड क्रिकेट आणि गेम ऑन. लेट्स प्ले करूयात मॅचला सुरुवात. लक्ष 45 स्ट्राईक केला संजय. पहिलाच बॉल इट फीटच्या वर चालला लॉंग ऑन बॉडीला इटच्या दिशेनं. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीय सिंगलला सुरू केला संजयने खेळ. संघ जाऊन पोहोचला 1 या आकड्यावरती. मंगेश भोईरला तुम्ही पाहता स्ट्राईक केला. खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच त्याला नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही पाहिलं. मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मंगेशचा झेल सोडला. मी देखील उल्लेख केला मंगेशचा झेल सोडला. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये. 4 बॉलमध्ये 12 आणि विजयाचा शिल्पकार. हा बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आणि ओवळी खऱ्या अर्थानं गावदेवी ओवळी जर फायनलला पोहोचते तर निलेशजी जाधव यांच्याकडनं 11,000 रुपये 11,100 रुपये आणि 1 बोकड. चांगला आहे खऱ्या अर्थानं. संडे देखील आहे. फायनल मारली बोकड. सुपर संडे खूप चांगला होईल. या बॉलवरती आली आहे सिंगलला स्कोर चालला. दोन्ही आकड्यावरती संजयने सुरुवात 1 केली. मंगेशने देखील 1 केली.
ही जोडी आता टिकणं गरजेचं आहे. 45 आव्हान पार करायचं आहे तुम्हाला उत्तरार्धामध्ये. आणि खऱ्या अर्थानं ही सलामीची जोडी अंकुशनं देखील तेवढीच गोलंदाजी चांगली केली गावदेवी ओढीसाठी. 3 धावेचं षटक त्यांना फेकलं होतं. खूप चांगला गोलंदाज आहे अंकुश. आता त्याला कमबॅकची गरज असेल. त्याच्यासमोर तेवढाच मोठा फलंदाज आहे. ऑल ऑफ दी कार्पेट स्क्वेअर लेगला चालला. चेस खूप मोठी आहे. तोपर्यंत 2 धावा होतील, आरामात होतील. आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना तुम्ही पाहता 4 या आकड्यावरती 4 धावा धावफलकावरती. शांत सुरुवात आहे आणि खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्यांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. 45 टार्गेट तुमच्या समोर आहे. संजय आणि मंगेशाची सलामीची जोडी. अंकुशची गोलंदाजी तेवढीच चांगली आणि तिखट आहे. हा गावदेवी ओवळीचा पहिला आघाडीचा गोलंदाज. फुल टॉस वरती फुल टॉल वसूल करायला हवा होता आणि बॉलनं मात्र संबंध घेतला. यष्ट्यांना केलं मात्र यष्टीची फर्निचर दिसतात. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम शेलू माता वल संघाला. लावून घ्या. थँक्यू. लगेच फिल्डिंग लावून घ्या. बैलगाड्याच्या शंगी शर्ती पिंपलकर इथे मागेच खऱ्या हाताने चालू आहेत. आणि 16 डिसेंबर 2021ला बैलगाड्या शर्त्यांना लगेचच ख्याती दिली. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला. आज प्रत्येक गावामध्ये बैल आहेत. प्रत्येक गावामध्ये अड्डे देखील आहेत. आणि खऱ्या अर्थानं अड्डा आज भरला आहे पिंपलकरचा. तिथे देखील GTCच आहे. खऱ्या अर्थानं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही GTC हा ब्रँड आहे त्याचं देखील कौतुक करूयात. बालकृष्ण आला. षटकातील पुढचा बॉल. लोअर फुल टॉस बॉल क्लिक केला फटक्याला. एक केली पुन्हा दुसरीचा प्रयत्न नसणार. यशस्वी षटकाची सांगता. धावा खर्च केल्या 5 विकेट 1 मिळवली. कशा रीतीनं गोलंदाजी करावी याचं प्रत्यक्षक उदाहरण देत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च 5 विकेट 1 मिळाली आणि ही गोलंदाजी दमदार पाहायला भेटली. गरज 45 18 बॉल आणि आता बनवायच्या 40. धन्यवाद सौरभ. आपण मान्यवर कक्षामध्ये एक शुभ सन्मान घेतोय. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांना आपण सन्मानित करूया. विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे व गावदेवी 40+ रांजणोली आयोजित नमो चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून अरविंदजी भोईर साहेबांना शुभ सन्मानित केला जातोय. रोहिदास भोईर यांचे शुभ हस्ते अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान इथे केला गेलेला आहे. धन्यवाद. चला स्पीडअप करा. बॉल शिल्लक आहेत 18 बनवायच्या 40. बघा टीम वारंवार करू नका. ओव्हरला टीम मीटिंग करू नका. बघा जे काही सांगायचं असेल ते खऱ्या अर्थात 2-3 प्लेयर नक्कीच जा. प्लीज सहकार्य करा मित्रांनो. 18 मध्ये 40 ची गरज आहे आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. प्रारंभ होतोय आणि गोलंदाज आला. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही गोलंदाज पाहता दयानंद. दयानंद आला. पहिलाच बॉल उडवला. बॉल चालला. फिल्डरच्या हातामध्ये देऊन बसलाय. विकेटचं पतन. बालकृष्ण मैदान सोडतोय. दुसरा धक्का.
महेश गेला चौथ्या क्रमांकासाठी. 18 मध्ये बनवायच्या आहेत 40. पहिल्या बॉलवरती विकेट. 17 मध्ये 40. ऑलनी कारपेट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक केली पूर्ण. इथे स्कीम झाले बॅकअप आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता त्या 7 या आकड्यावरती. 7 धावा स्कोरबोर्ड वरती. लक्ष्य 45 च पार करायचं. षटकातील पुढचा बॉल. फडका बॅटच्या रनर मध्ये उडवलाय. मात्र इकडे फिल्डर तुम्ही पाहता जजिंग झाला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आता मैदानामध्ये तुम्ही पाहताय 5व्या क्रमांकासाठी आता खऱ्या अर्थानं गरज आहे संघाला. आणि 7 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. लक्ष्य 45. तर या स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवायचं असेल तर टीम शेडू माता वळ. मॅच मात्र रोमांचक होईल. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाईल यात मात्र शंका नाही आहे. पण इथून आता खऱ्या अर्थानं टीम बागफुटला आली आहे शेडू माता वळ. रुपेश बाता 5व्या क्रमांकामध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. षटकातील पुढचा बॉल. ऑलनी कारपेट. बॉल चालला लॉंग ऑफ. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती. 8 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. मंगेश मोठ्या फटक्यांची गरज आहे. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. वाईड बॉल ऑफ स्टंपला सोडून जात असताना तुम्ही पाहता 9 या आकड्यावरती. मंगेशनं मॅच काय फिनिश केली. सारंगावच्या अगेन 4 मध्ये 12 बनवल्या. मंगेश मध्ये क्षमता आहे पण आता त्याला फटके मारायचे आहेत. बॉल चालला बाउंड्रीच्या दिशेनं. लॉंग ऑन. फिल्डिंग चांगली झाली आहे. या बॉलवरती सिंगल. दुहेरी अंकामध्ये 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. अजूनही 35 बनवायचे आहेत. 13-35. या बॉलवरती मोठ्या फटक्याची गरज आहे. 13-35 ची अजूनही गरज आहे मॅचमध्ये. मोठे फटके येतील तरी कधी. वॉलच्या बाजूनं कोणाकडून येतील हा प्रश्नचिन्ह. सरळ बॉल डाऊन द ग्राउंड. बॉल चाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर थोडी खर्रा फिल्डिंग. दुसरा अटेम्प्टला 2 धावा. षटकची होती समाप्ती. 12 बॉलचा खेळ संपला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 12 बॉलमध्ये 12 आणि आता विजयासाठी 12 मध्ये बनवायच्या 33 धावा.
व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही आहे. तुम्ही पाहता तोपर्यंत या बॉल वरती मिळती आहे ती धाव. 1-1 ने स्कोर पुढे चालला 13 वरती. षटकातील पुढचा बॉल फटका चाला लॉगलेगला खाली क्षेत्रामध्ये. इथे सीमा रेषेला अलविदा करत असताना टाटा बाय बाय. चौकारच्या हातात धरून धावलकावरती धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 17 या आकड्यावरती. लक्ष 45 पार करायचा. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं आणि बॉन्ड्रीला बीट करून लागोपाठचा. मात्र दुसरा चौकार आता मात्र प्रथियल्ला संघर्षाला होतीये सुरुवात. ठोकला लागोपाठचा दुसरा चौकार. 4 मिड विकेटला वेगाला 1 झालीये. पुन्हा दुसरीचा प्रयत्न. दुसरी होईल का? झालीये. दुसरी झालीये डायरेक्ट हिट आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला 23 वरती. 23 धावा धावफलकावरती. 33 धावेची 12 बॉल मध्ये गरज होती आणि आता 4 मध्ये 11 आल्यात. अजूनही पाहिजेत 22. 8-22. एखादा मोठा फटका. आता मोठे फटके हवेत शेलूमाता वर्ल्डला आणि संघर्ष त्याच्या वाटेला येतो ना. संघर्षामधून बाहेर नेण्याची ताकद, जिद्द, चिकाटी मात्र ही कोणत्या टीम मध्ये हे देखील आता संघर्ष खऱ्या अर्थानं वर्ल्डच्या बाजूने आला. कारण की गावदेवी ओवडी सांगते आमची गोलंदाजी ही आमची ताकद आहे आणि ते सांगत असताना त्यांची अचूकता, बेदुकता, व्हेरिएशन, बॉलचा टप्पा असलेला सर्व भंडार हा गावदेवी ओवडीच्या बाजूने ठोकलाय. मिस टायमिंग झालाय आणि ते क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल. फुटबॉल सारखा उडवलाय. झेल पकडल्यानंतर विकेटचं पतन. रूपाने देखना चिकना चिकना पोर आणि विजयासाठी धावा हव्यात त्या 22. 7-22 असं समीकरण या मॅच मध्ये तुम्ही पाहता. कोण जिंकणार मॅच याच्याकडे देखील लक्ष लागला. आज तुम्ही खऱ्या अर्थानं पाहता भिवंडी ग्रामीण 40+6 हा धमाका आज हे भाग्य लागला. राजनोलीच्या 40+च्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही एन्जॉय करता. गावधवी 40+ व जहरी स्पोर्ट राजनोडी हे क्रीडांगण स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे क्रीडांगण स्वतःच्या पॉल्ट्रेमध्ये फिल्डिंग दमदार झाली आहे आणि इथे
रन आउटच्या रूपात विकेट. आणि आता दडपण चेडू माता बॉल समोर. बॉल शिल्लक 6 मध्ये बनवायच्या धावा विजयासाठी 22. पाहिजे तेवढ्या मी दे. सहा बॉल 22. मोठे फटके मारावे लागतील. आता मात्र मैदानामध्ये पहिला उडवलाय. लॉंग ऑफ सोडलाय. जेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. हे ब्रीद वाक्य. मॅच 8 सारंगा वर्सेस वर्ल्ड. जेल सोडला मंगेशचा. आणि मंगेशचा जेल सोडल्यानंतर 4 मध्ये 12 मंगेशने बनवल्यात. मंगेशला माहिती आहे संघर्षातून बाहेर निघण्याचा मार्ग. आता मात्र खऱ्या अर्थानं संघर्ष त्याच्याच वाटेला आला पुन्हा. आणि तो निघेल का? 5 बॉल 21 बनवायच्यात. मॅच जिंकेल कोण? क्रिकेट आहे, सांगू शकत नाही. सारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट. हॅलो, आवाज फटका फर्स्ट लाय. 9 मान स्लाइस मध्ये निलेश जाधव कडनं हॅट्रिक साठी बॉलरला 1000 रुपये. 4 चेंडू 19. 4-19 ची गरज आहे. वाईड बॉल. 4 मध्ये 3 षटकार. आता खऱ्या अर्थानं 4 मध्ये 2 हवे होते. 2 बॉल ठेवून मॅच जिंकली आहे. मंगेशकडे क्षमता, मारू शकतोय, करू शकतोय. आता करण्याचा मार्ग आलाय. फुल टॉस होता. लाईन खराब आहे. वाईड बॉल. 4 बॉल 16. 4 बॉल 17 ची गरज आहे. 4 बॉल 17. 3 षटकार 4 मध्ये. 1 मारला कॉन्फिडन्स वाढेल खऱ्या अर्थानं. 1 आला या बॉलवरती आला तर कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं वाढेल. क्षमता. पंच टीम मीटिंग कमी करू द्या प्लीज. लगेचच सुरू करा मॅच. थांबू नका. लेन तोडू नका मॅचची लेन तुटल्यानंतर मॅचला मजा येत नाही. लेन तोडू नका प्लीज. लेन बिलकुल तोडू नका. रोमांचक हा फटका. फर्स्ट लाय चेल. इथे वॉटर ट्राय. प्रयत्नशील परमेश्वर. प्रयत्न दमदार झालेत खऱ्या अर्थानं. प्रयत्न खूप चांगले होते. स्कीम्स आलेत. प्रयत्नशील परमेश्वर खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना. प्रयत्न जरूर केलेत. जेल सुटला असला तरी काय झालं, मी प्रयत्न करतोय. आणि खऱ्या अर्थानं ना पैशासाठी ना स्वतःसाठी. आम्ही फक्त खेळतोय गावदेवी ओवळीसाठी. हेच करून दाखवलंय. 3 मध्ये बनवायच्या धावा 17. अवघड आहे आता. पण मंगेश भोईर समोर खऱ्या अर्थानं मॅच फिनिश करतील का? होऊ शकतात. अशा धावा होतात. शिरकातील पुढचा बॉल. भाईचा करा सेलिब्रेशन. विकेटचं बदन
मॅच मध्ये वापसी गावदेवी मोडीची विकेट. बॉल तर जोर होऊ द्या, काही हरकत नाही. किरण ठाकरे युवा यंग अँड डॅसिंग ग्रामपंचायत सदस्य किरण ठाकरे यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालं आहे. सुस्वागतम. नमो चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. किरण ठाकरे ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणोलीचे युवा ग्रामपंचायत सदस्य विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या माध्यमातून आपण प्रवीण पाहतोय. पाटीलनी जर 2 षटकार लगावले तर 11,000. कोणाकडून? महेश भोईर आले तर मग 11,000 द्यायला लागतील. बघा खूप मोठा प्लस पॉइंट आहे, काही हरकत नाही, मारू शकतात. 2 बॉल गरज आहे ती जिंकण्यासाठी 17 धावेची. हिटपिचच्या वरनं बॉल चाललाय. बाउंड्री तरी गेली असती तरी बरं वाटलं असतं, पण फिल्डिंग दमदार. टार्झन पाटील खूप चांगली फिल्डिंग. एका बॉल मध्ये 16. विजयाचा 1 पाऊल दूर दुसरा दबदबीत विजयी करत असताना गावदेवी ओवळी शेलूमाता वर्ल्ड त्यांना पराभूत केलं. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलंय फुल टॉस, त्याच्यावरती षटकार. म्हटलं जातं ना, वेल गेली सत्ता गेली, शानपण सुटलं. हे शानपण पहिले सुटलं असतं शेलूमाता वर्ल्डला तर काय झालं असतं, मॅच जिंकली असती. काही हरकत नाहीये, तुम्हाला देखील देऊयात पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वेल डन बॉईज गावदेवी ओवळी. आणि लगेचच मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूया. सामनावीर ठाकरे यंग अँड ड्रेसिंग पर्सनॅलिटी असलेले, खऱ्या अर्थानं ज्यांना ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्यपदी हे भाग्य मिळालं, असं यंग अँड ड्रेसिंग या देऊयात किरणजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच. आणि खऱ्या अर्थानं लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस करू. टीम गावदेवी ओवळी टीमचा कॅप्टन आणि कालिका माता कालवार टीमचा कॅप्टन लगेच टॉस करूयात. या किरणजी ठाकरे यांनाच विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. नक्कीच आपण सर्वप्रथम सामनावीर ट्रॉफी देऊया. विकास जोशी, या विकासला देऊया. विकास जोशी इज द मॅन ऑफ द मॅच. केंद्रीय राज्यमंत्री नमो चषक व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2024 मध्ये आलेल्या तमाम